याच्या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी तो इथं आला होता. पोलीस डिपार्टमेंटने आणि फायर ब्रिगेडने त्याला विनंती करून तेव्हा वापस केलं होतं. एका मोबाईलच्या हप्त्यावरून सुरू झालेला वाद आणि अवघ्या 4 सेकंदात कड्यावरून कोसळून उद्ध्वस्त झालेलं अख्खं कुटुंब. छत्रपती संभाजीनगरच्या खवडा डोंगरावर 21 ऑगस्टला घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. आयफोनच्या हट्टापायी घडलेला वाटणारा हा प्रकार तपासाची सूत्र फिरतात तसा अत्यंत गूढ आणि धक्कादायक वळणावर येऊन पोहोचलाय. व्हायरल झालेला युट्यूब व्हिडिओ, सासरच्यांवर झालेले गंभीर आरोप, कौटुंबिक वैर, तुटलेली नाती आणि प्रॉपर्टीचा वाद, हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो, खवड्या डोंगरावर त्या दिवशी घडलेला प्रकार हा फक्त एका क्षणाचा राग होता की अनेक वर्षांपासून मनात धुसमुसणाऱ्या वादाचा भयानक स्फोट? नेमकी काय आहे या दुर्दैवी घटनेची इनसाइड स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी गौतमी शिकलकर, तुम्ही पाहत आहात तरुण भारत. खवडा डोंगरावर ही घटना घडल्यानंतर हा सगळा प्रकार नेमका झाला कशामुळे असा प्रश्न विचारला जात होता. जेव्हा कुणाल कड्यावर उभा होता तेव्हा त्याची समजूत काढताना वारंवार आयफोनचा उल्लेख केला जात होता. त्यामुळं त्याने आयफोनच्या हट्टासाठी हा प्रकार केलाय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण त्यानंतर प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली की कुणालकडे आयफोन 15 प्रो होता. तो त्याने EMI वर घेतला होता, पण फोनचे काही हप्ते पेंडिंग होते. त्याचे वडील मुरलीधर चांदुगडे त्याला खर्चायला पैसे देत नव्हते. त्यामुळे त्याच्या वडिलांशी झालेला वाद आणि त्याच रागातून तो घरातून बाहेर निघून गेला. मग या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींकडून आणखी माहिती समोर आली. त्यानुसार कुणालची आई संगीता यांनी कुणाल समोर आपलं मंगळसूत्र काढून फेकलं. तुझा वडिलांसोबत वाद आहे ना, त्यांना सोडून देते, आपण दोघं वेगळं राहू, असं त्या कुणालला म्हणत होत्या. पण एकाच कुटुंबातल्या तिघांचाही मृत्यू झाल्यानं पोलिसांसमोर हे सगळं का घडलं याचं उत्तर शोधणं थोडं अवघड आणि आव्हानात्मक ठरलं होतं. त्यात पोलीस सूत्रांकडून अशी माहिती देण्यात आली की मागच्या वर्षी कुणालने याच खवड्या डोंगरावरून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्याची समजूत काढण्यात त्यांना यश आलं होतं. 6 वर्षांपूर्वी कुणालच्या मोठ्या भावाचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे मानसिक तणावाचा अँगलही या चर्चेत होता. पण आता काही व्हिडिओजमुळे या प्रकरणाला वेगळा अँगल असल्याची चर्चा होती. कुणालची आई संगीता चांदुगडे यांचं YouTube चॅनल होतं. या चॅनलवर त्या डेली व्लॉग्स आणि काही शॉर्ट्स सुद्धा टाकायच्या. या शॉर्ट्स मधून त्या अनेकदा कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करायच्या. यातलाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतो, ज्यामध्ये संगीता म्हणतायत, जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत उभी होती, तुमच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत होती, उपास करत होती, ती बायको वाईट, आणि जी बहीण तुमच्या मैतीला येणार नाही असं सांगत होती ती चांगली. कदाचित यालाच रक्ताचं नातं म्हणतात. तर दुसऱ्या एका व्हिडिओत संगीता, तुला काय वाटतं, नवरा बायकोचं भांडण करून दिलं, भावाला घरी बोलवून घेतलं म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण बंद होईल, माझे हाल होतील, मग मी तुम्हाला फोन करेन, मी तुमच्या पाया पडेन. असं होत नसतं ग, तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे, बघत राहा स्वप्न, स्वप्न बघायला कुठे काय लागतं, असं म्हणताना दिसतायत. पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती एका व्हिडिओची. त्यात संगीता म्हणतात, पैशांसाठी आधी तू तुझ्या आई वडिलांचा म्हातारपणाचा सहारा दूर केलास आणि आता आज त्याच पैशांसाठी तू तुझ्या भावाचा म्हातारपणाचा सहारा दूर केला आहेस. कुठं फेडशील हे पाप? जो माझा संसार उद्ध्वस्त केला आहेस ना तू, तुझ्याही मुलांचा संसार होणार नाही बघ. हे जे पाप आहे ते तुला कुठतरी येऊन फेडावं लागणार, कुठतरी फेडशील ग. संगीता यांच्या अकाउंटवर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात त्या त्यांचे पती आणि ननंद यांना उद्देशून बऱ्याच गोष्टी बोलतात. बहिणीचं ऐकून मुलावर आणि बायकोवर हात उचलला, बहिणीचं ऐकून मुलाला मारलं, माझा मुलगा गेला तेव्हा तुम्ही पार्ट्या केल्या, सण साजरे केले, आता तुमच्यावर तशी वेळ आली तर मी समजून घ्यायची अपेक्षा का करता, असे अनेक दावे संगीता करतायत. त्यांच्या व्हिडिओज मध्ये त्यांचे पती मुरलीधर चांदुगडे फारसे दिसत नाहीत, पण मुलगा कुणाल मात्र आहे, जो अगदी आपल्या आईची ओटी भरतानाही दिसतोय. संगीता आपल्या थोरल्या मुलाच्या मृत्यूबद्दल अनेकदा बोलायच्या, पण नंदेचा विषय त्यांच्या या व्हिडिओज मध्ये अनेकदा असायचा. आपल्या सासरच्यांनी आपल्याला कायम परक मांडलं असं त्या म्हणताना दिसायच्या. त्यामुळेच कुणालचा वडिलांसोबतचा वाद फक्त पैशांवरून होता की त्यामागे कौटुंबिक अँगल सुद्धा होता, असा प्रश्न आता पुढे येतोय. या कौटुंबिक दरीच्या चर्चा आणखी वाढल्या. त्या या कुटुंबावर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाल्यामुळे
कुणाल आणि संगीता यांच्या माहेरच्यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडी इथे अंत्यसंस्कार केले. कुणाल आणि संगीता यांच्या माहेरच्यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडी इथं अंत्यसंस्कार केले. तर मुरलीधर चांदोगडे यांच्यावर त्यांच्या जालन्यातल्या मूळ गावी धनगर पिंपळगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता आणि कुणाल यांचं पार्थिव मुरलीधर यांच्या मूळ गावी का नेण्यात आलं नाही असा प्रश्न उभा राहिला. त्यात मुरलीधर यांचे वडील दामोदर चांदोगडे यांनी कौटुंबिक परिस्थितीबद्दल माहिती दिल्याचा दावा काही माध्यमांनी केलाय. दामोदर चांदोगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुरलीधरने 20 वर्षांपूर्वी लग्न केलं. त्यावेळी तो नोकरीच्या शोधात संभाजीनगरला आला होता. इथं त्याने ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं. तेव्हा त्याने संगीता नावाच्या मुलीशी लग्न केलं, पण आम्हाला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. लग्न केल्याचं आम्हाला माहित सुद्धा नव्हतं. त्यामुळं आमची त्याच्यावर नाराजी होती. त्यामुळं तो आमच्याशी जास्त काही बोलायचा नाही. बोलला तरी थोडंच बोलायचा. माझी 3 एकर जमीन मुरलीधरच्या नावावर केली होती, तर काही तुकडा तिन्ही मुलींच्या नावावर केला होता. पण मुरलीधर गावाकडे यायचा नाही. त्यामुळे साहजिकच चांदोगडे कुटुंबाला त्याचं लग्न मान्य नव्हतं का आणि त्यावरूनच आतापर्यंत वाद सुरू होते का असा प्रश्न पुढे येतोय. या कौटुंबिक वादातूनच मुरलीधर आणि कुणाल संगीता यांच्यात दुरावा तयार झाला होता का आणि त्यामुळेच भांडण एवढं टोकाला गेलं होतं का याची चर्चा आता रंगली. हा सगळा प्रकार आयफोनच्या हट्टापायी किंवा आयफोनचे हप्ते फेडण्यावरून घडल्याची चर्चा होती. पण कुणालच्या मित्रांनी कुणालकडे आधीच आयफोन होता, त्याला नवीन फोन पाहिजे होता अशातली गोष्ट नाही. तो जेव्हा आम्हाला भेटायचा तेव्हाही तो खूप आनंदी असायचा. त्याला कुठलाही त्रास होता असं त्याच्यावरून वाटत नव्हतं अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली. कुणाल एका खासगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करत होता. तिथेही तो सर्वांशी मिळून मिसळून राहायचा असं सांगण्यात येते. या घटनेनंतर पोलिसांनी चांदोगडे कुटुंबियांच्या घराचा पंचनामा केला. घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतली. पोलीस या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक संबंध आणि मालमत्तेशी संबंधित तपास करत आहेत. कारण कुणालची आई संगीता यांनी आपल्या चॅनलवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी आणि त्यातले हिस्से अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलाय. त्यामुळे प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय. जिथं चांदोगडे कुटुंब आनंदानं राहत होतं तिथं आज एकाकी शांतता पसरली. पण या रिकाम्या झालेल्या घरात त्यांचा पाळीव कुत्रा शिरू अजूनही सतत भुंकतोय. ना तो पाणी पितोय ना काही खातोय. दाराकडे लागलेली त्याची नजर कदाचित कधीच न परतणाऱ्या मालकाची वाट पाहते. वाद फक्त एका मोबाईलच्या हप्त्यावरून पेटला होता की यामागे वर्षानुवर्षांचे कौटुंबिक कलह, प्रॉपर्टीचे वाद आणि तुटलेली नाती कारणीभूत होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. पण चांदोगडे कुटुंबाला ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आज एकच सवाल आहे, या भीषण घटनेमागचं खरं सत्य कधी समोर येणार? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? काय असेल या घटनेमागचं गूढ? कमेंट करून नक्की सांगा.